का पंचायत का बोलू? आम्हाला बी काय माहित नाही, सरपंचांचा फोन आला, आम्ही इथं आलो. पण तुम्ही कशा पाहिजे चिंता करताय? या गावातल्या एका पुरीचा, लहानग्या पुरीचा तुम्ही जीव वाचवला म्हणा. आला आमच्या कानावर. लय चांगलं केलं. म्हणजे कसं आहे, आता गावच्या लोकांना जरी तुमच्या आईबद्दल तक्रार असली तरी अख्खा गाव तुमच्या पाठीशी म्हणल्यावर तुम्हाला काही चिंताच नाही ना. बसा 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 बसा. काय सरपंच, लय गडबडीने बैठक बोलवली. काय ते विषय सांगा ना, सुरू करा लवकर. चला. डॅडी, अहो तुम्हाला तर माहितीच आहे, गावातल्या लोकांनी सूर्याच्या आईला गावात राहण्यावर हरकत घेतली आहे, त्याच्यामुळे ही बैठक बोलवली आहे. काय सरपंच, त्या विषयाला फाटे फोडण्यात काय अर्थ आहे म्हणतो मी? ते प्रकरण आम्ही कधीच निकालात काढलंय ना. काय त्यापेक्षा कितीतरी महत्वाचे प्रश्न आहेत गावापुढे, ज्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि काय म्हणतो, तसं बी सूर्याच्या पाठीशी अख्खा गाव आहे म्हणल्यावर या बैठकीला काय अर्थ आहे? अहो अर्थ कसा नाही, लोकांनी तर बैठक बोलवल्या. आणि तुम्ही म्हणताय तसं आशाताईनं जर गावात राहायचं असेल तर गडावरच्या देवी आईचं व्रत करावं लागेल. सरपंचांनी एकदम हुकमी उपाय काढलाय बरं का. हो का, सूर्याच्या आईला केलंच पाहिजे. पण हे व्रत इतकं सोपं आहे का? हा तर गडावरच्या देवीचं व्रत म्हणजे महाकठोर. एवढं महाकठीण व्रत या बाईकडून करून घेण्यात काय अर्थ आहे? काय मिळणार आहे? आणि मी काय म्हणतो, तसं बी सूर्याने त्याच्या आईची जबाबदारी घेतली आहे ना. उद्या जर का त्या बाईमुळं गावाला काही त्रास झाला, तो जबाबदारी घेतोच आहे. झालं की मग? डॅडी, विस्तवाची परीक्षा घेण्या अगोदर हे कठीण व्रत जर पार पडलं तर आम्हाला पण काळजी नाही. हे बी खरे. हो, आणि तसं पण जो माणूस प्रामाणिक आणि मनाने खरा असतो तोच माणूस गडावरच्या देवीचं व्रत पार पाडू शकतो. आता सूर्याच्या आईनं व्रत पार पाडलं, परत आम्ही काय तर भानगडीत पडणार नाही. अहो तसं पण सूर्य आमच्यासाठी देवाचा माणूस आहे, उगाच आम्ही त्याला कशाला त्रास देऊ? अहो त्याला 4 बहिणी आहेत. या सूर्याच्या आईला जर गावात राहायचं असेल तर हे व्रत पार पाडलंच पाहिजे. शांत. जावई बापू, मी काय म्हणतो, आता जर का लोकांची मागणी मान्य केली नाही तर आपणच तोंडावर पडू. आई, ती भाग्या, तिला माझी बहीण म्हणतात कारण ती हायच माझी बहीण. भाऊ माझी सगळ्यात लहान बहीण आहे. तू जरी 3 मुलींना जन्म दिला असलास ना तरी मी 4 बहिणींचा भाऊ आहे. आणि मला त्याच्यावर चर्चा नको, लक्षात ठेव. तू तुला जन्म दिला नाहीस हे बाहेर अजिबात कळलं नाही पाहिजे. आणि या गोष्टीवर तू बाहेर कोणाशीच बोलायचं नाहीस आणि कोणाला विचारायचं बी नाही. भाग्या या घरात? हो, पण आई, भागूला याबद्दल काहीच माहित नाहीये. म्हणजे सूर्याने तिला कधीच काही कळू दिलेलं नाहीये. सूर्याने कायम तिला सख्ख्या बहिणीसारखंच वाढवलंय. सख्ख्या बहिणीसारखं नाही, सख्खी बहीण आहे माझी ती. पुढच्याही बोलताना काळजी घेतो. पण सूर्या, ती नक्की कुठे सापडली? आणि तिचा आई बाप? तो जा, त्याच्यावर चर्चा नको म्हणून सांगितलं ना मी. भाऊन ऐकलं तर केवढ्याला पडेल. आणि घरातल्या गोष्टी बाहेरच्यांना कितपत सांगायचे हे काल नको का तुला? सूर्या, सारखं मला बाहेरची नको म्हणून सर. अरे आई आहे मी तुझी. आणि भाग्या पण लई गोड पोरगी आहे. सूर्या, आज तुझ्याबद्दलचा माझ्या मनातला आदर लई वाढलाय बघ पोरं. एखाद्या माणसाचं आयुष्य मार्गी लावणं इतकं सोपं नसतं. आणि तू फक्त तिला सांभाळलं नाहीस तर तिच्यावर चांगले संस्कार पण केलेस. लय गोड पोरगी आहे बघ ती. ती हसली ना की घरात असा आनंद पसरतो बघ.
मला पण लई आनंद झालाय बघा आज. मी 3 पोरींची नाही 4 पोरींची आई आहे. अजिबात नाही, अजिबात नाही. तुझे फालतू प्रेम आहे ना, उतू नको जाऊन देऊ. तू 3 पोरींची चांगली आई झालीस का, तू आधी विचार कर आणि मग माझ्या भागूची नातू जोड. कळलं? माझ्या भागूचा तुझ्याशी काही संबंध नाही. मी माझ्या बहिणीला पोरगी मान्य आधी ना, मी तुला आई मानले का याचा आधी विचार कर. सूर्या, बरोबरच बोलतोय मी. माझ्या घरात फालतू नाती जोडलेली मला नाही चालणार. तिचा आणि भाऊचा काही संबंध नाही. तिच्याशीच काय घरातल्या कुठल्याच माणसाची हिचा संबंध नाही.